जगण्यावरती प्रेम करायला शिकवणारे कवी मंगेश पाडगावकर यांच्या मी कुठे म्हणालो परी मिळावी फक्त जरा बरी मिळावी या कवितेची नुकतीच ध्वनिचित्रफित रिलीज करण्यात आली। अभिनेता पुष्कर क्षोत्रीनं या गाण्याचं चित्रीकरण केलंय। मात्र आता या कवितेवरून वाद निर्माण झालाय। धुळ्याचे जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी ही कविता पाडगावकरांची नसून या ओळी स्वतःच्या असल्याचा दावा केलाय। तर मंगेश पाडगावकर यांचे पुत्र यांनी ही कविता पुस्तकाच्या रूपात उपलब्ध नसल्याचं सांगितलंय। मी पांढरपट्टेंना हाही सवाल विचारला की ज्या साईटवरती हे सगळ्या कविता दिसतात तुम्हाला आणि त्याच्या खाली ही कविता दिसून तिथे खाली मंगेश पाडगावकर असं नाव लिहिलं, हे तुमच्या निदर्शनास आलं नव्हतं का? त्यामुळे नाही, इतक्या दिवसात माझ्या आलं नव्हतं। म्हटलं आम्ही सोशल नेटवर्किंगवरती खूप दिवसांपासून हे करतोच आहोत की आम्हाला ही कविता आवडली आणि आम्ही त्याच्यावरती गाणं करतोय, हे आम्ही खूप, पण म्हणाले की दुर्दैवाने माझ्या ते निदर्शनास आलं नाही। पण आता 1 वर्ष होण्याच्या निमित्ताने असा प्रकार घडणं खूप दुर्दैवी आहे।